जाता का तुम्ही बाथरूमले? धरू लागू काय? नाही बाई, आताच तर अर्धा तास झाला. नाही आता नाही जायला लागत. बस इथं बस. आता बसत नाही. आता मी तिकडे काही काम आहे ते पाहतो, काय राहिलेलं करून टाकतो. तुम्ही बस ना, झोपा. अरे राणी राणी आली वाटते. अरे बापरे, आली हो राणी. आता मस्त गमते. ए बापरे, राणी आली का आईच्या घरून वापस? आली वापस? चिंता तर काही सांगितलं नाही तू आज येतो म्हणून. आणलंय तुला त्यानं, आहे ना? गेलताय वाटते. तू कुठं आहे? ते बाहेरूनच मला सोडून दिलं ना, जातो म्हणे. त्याला वेळ नाही म्हणे. आईच्या घरी 5-10 मिनिटाचे गेले. आणि इकडे येईपर्यंत आता ते म्हणे मी जातो म्हणे, तू चालली जाय म्हणे घरात. तर मग ते चालले गेले. ते तर म्हणे राहून जाय म्हणे मला म्हणे. पण मी म्हटलं नाही, मीच म्हटलं का मी जातो बा, येतो बा घरी. तर मग म्हणे ते म्हणे येतो म्हणे. मग नाही आले. त्यानं म्हटलं होतं पण राहून जाय म्हणून. गेली काऊन नाही उभे? राय म्हटलं तर राहून जायचं. नाही आजीचं दुखते. आजीले तुम्हाला धरून न्याय लागते. तुम्ही एकट्या काय काय करून म्हणून मी म्हटलं नाही राहू द्या म्हटलं, मी येतो म्हटलं घरी. आहे तुमच्या एकटीच्याच मागं सगळे कामं होते ना. मग आजीली बरं नाही आहे, आजीली गमत नाही. तर तुम्ही जराशा बोला चालायला पाहिजे. तर म्हटलं नाही, मी इकडलं कामं केलं म्हणजे तुम्ही इकडे बोला चालायला राहता आजीसोबत. बाई उलीशी उठून बसतो बाप्पा. था ती काय उठून बसल्या? झोपून नाही बोलता आलं असतं ना. जी कशाला त्रास घेता? एकदम उठून बसत नका जो. पहिले तुमच्या पायाला दुखापत आहे. ती काळजी घेशील माय. किती काळजी वाया घेशील. 2 दिवस आईच्या घरी गेली तर राहिली नाही. मायासाठी आली. एवढी काळजी नको घेऊ माय, एवढी काळजी नको घेऊ. दे ना आता, घेऊ दे ना. तुम्हाला आता अशी सून पाहिजे होती ना काळजी घेणारी. आता घेते तर तिकूनही म्हणता तुम्ही. बाप्पा एवढी नाही काळजी घेणारी सून पाहिजे होती. हे होतीच घेऊन राहिली माई काळजी. एवढी मतलबी वाटतं काय तुला सून बाई? एवढी माई काळजी घ्यावं मला असं वाटतं. नाही हो आई, गंमत केली. पण राणी आल्या आल्या घर असं दन लागून राहिलं. हो ना, किती चांगलं वाटून राहिलं. आल्या आल्या घरात असं प्रसन्न वाटायला लागलं. ह्या दोघीच्या दोघी गेल्या तर आपल्याला कसंच करमे नाही. काही येत नाही आता 8 दिवस. आलता फोन तिचा, सांगे ना मला. वियान मी विचारलं तर कधी येते म्हटलं. तर म्हणे 8 दिवस येत नाही म्हणे. गेली का 8 दिवस राहतेच ती. आता कधी जा तिले काय. आता जेव्हा जेव्हा जाईन तेव्हा 8 दिवस राहिनेच आहे तिले. दे ना आजी. त्याच्या आईच्या घरी राह वाटते त्याइले. नाही वाटत काय? आईच्या इथं राह म्हणून. मग वाटलं इथं काय करावं, कोणाला सांगा. कशी आहे मायवली भाऊजे? वाटत राहू तर देते काय. का हो राणी? आली तेव्हापासून गुमसुम दिसून राहिली. चेहरा तेव्हा उतरला दिसून राहिला. कहून हो बाई? अशी गुमसुम आहे? नाही आजी काही नाही, थोडं डोकं दुखून राहिलं ना म्हणून. कपडे वगैरे बदलून घेतो आणि बस येतो. मग काय मी त्याने गुमसुम लय दिसून राहिली. विचारलं तरी सांगून नाही राहिली. डोकं दुखलं तर असा चेहरा नाही राहत तिचा. काही झालं असं का हो माय? तिच्या भाऊजीनं काही केलं असं काय? हाय माय, कशी आहे तिची भाऊजी? लय बदमाश आहे. कोणाला वाटते हो माय भाऊजीचं सांगा म्हणून नेहमी वाटत नसते हो माय. काय सांगन बिचारी पोरगी? आपण विचारलं तर सांगन काय? विचारलं चांगलं वाटत. मन दुखते ना, पोरीबारीचं मन दुखते अशा भाऊजी असल्या म्हणजे. एवढ्या आनंदानं जाते हो माय. आणि असं केलं म्हणजे मन दुखते. ते तिने आपण कसं विचारावं बिचारीले? कोणाला वाटते ना का आपल्याच घरचं कसं सांगा बाबा? असं आहे ना. कुठून आली पण मन नाही लागून राहिलं. आई किती सोचते. आईला किती सोचा लागते पण. किती मोठं दुःख आहे. अशी वागते आईसोबत वहिनी. आईचा जीव काय म्हणत असन. मला तरी 2-3 दिवस राहायला लागते. तुम्हाला एवढं बेकार वाटून राहिलं. आईसाठी आईच्या मागं तर नुसतं कटकट राहते. इकडून तिकडून आली का जेवढ्या वेळा घरी नसते तेवढ्या वेळा बरी राहते. तसं वाटत असन. काय करत असून आईलाही विचारून काय करू मी? आईसोबत किती भांडते. रश्मीताईचं बरं बाई, रश्मीताईला भावजाई आहे तर 4 दिवस चांगला सुखानं राहते. त्या सुखानं राहिले. पण अशी भावजाई आहे तर काय काही राहिले नाही भेटत. इकडून तिकडून गेलं का तमाशे करते. काय राहिली मी? एक रातभर नाही राहिली तर तिनं भांडण केलं. आणि एवढी बोलली. खूपच बोलते ते. मग तिला असं वाटते का माझ्या घरात भांडणं लागले पाहिजे. माझ्या सासूत, माझ्या आजी सासूत माझ्यात भांडणं लागले पाहिजे. माझ्या सारा सत्यानाश झाला पाहिजे संसाराचा. असंच वाटते वहिनीले. असं वहिनीने कधीच मला पाहिलं नाही. मला कधीच मला पाहिलं नाही. पण देवाच्या कृपेने माझं सगळं बरोबर झालं. कारण की मी कधी कुणाचं वाईट नाही केलं ना. कुणाचं वाईट करायला कधी चांगला विचार केला, कधीच नाही वाईट केला. पण वहिनीमुळे मी जराशी वाईट म्हणायला लागली होती. पण आता येऊन मला नाही समजलं सगळं बरोबर. तर वहिनी अशी आहे तर सगळं समजून गेलं का नाही बा असं वागलं तर काही चांगलं नसते. उद्या तिचं काय करायला लागते. 1 दिवसाचं जाणं जाऊ दे. ऐकलं जाऊ दे. मनाला लागून नाही घ्याल पुरत. पण माझ्या घरचे सगळे चांगले आहे ना. चांगले आहे. पण तिची नजर नाही लागो माझ्या घराले. तिची नजर लागाले. तिची तर नजर जशी लागाले येत लागतेच. पण देवानं नजर लागू नको देऊ. तिथे माझ्या घरच्या सुखी संसाराले तिची नजर न लागो. देवा नाही लागो. काही झालं तरी मी माझ्या घरचा संसार चांगलाच करून दाखवून. आता तिच्या टेशीवर तर मी पहिलेच चांगला करून दाखवून. जरी किती काही मला माय किती बरोबर ना मला कोणी माझ्या विरोधात गेलं तर मी त्याच्यासोबत वाईट वागणार नाही. कारण की हिच्या आहे ना मला माहीत झालं का नाही बाई माझ्या घरात भांडणं लावू शकते. पण ते बरं झालं. तेव्हाच त्याला सगळ्याला माहीत झालं हे भांडणं लावते म्हणून भांडणं लावले. तेव्हाच तिनं तिचं रूप दाखवलं. त्याला सगळ्याला माहीतून गेलं. नाही तर हिनं माझ्या लग्न झाल्यावर भांडणं लावली असते. पहिले जर चांगली असती तर.
ते होते ना ते चांगल्यासाठी होते म्हणते ना. खरंच पण झालं, खरंच खरंच चांगल्यासाठी झालं जे झालं ते. आता गेली ना माई पोरगी घरी, तिच्या घरी या झाली असं नाहीची गुबडतोंडीची, छाती थंडी थंडी झाली झाले. आता लागत असं ना तिले बोल, आता चांगलं वाटत असन तिले तिच्या आत्म्याले. गुबडतोंडीच्या दिवस नाही राहिले भेटत महापुरीली, एक दिवस नाही राहिले भेटत या गुबडतोंडीच्या ना गुबडतोंड्या वानाची. जशी महापुरीले कायासारखी पाहते कायासारखी पाहले असं वाटते. कधी कधी पस्तावते हिच्या ना जीव पस्तावते ने. पण काय करू, हे पोरगा लग्न निघून येत ना, निघून आले. आमचं दोघांचं तर कसं भागते दोघांच्या पगारा. हे पोरगा निघून देऊन राहिलं ना हिच्या आम्हाला चावण्यासाठी ना. अलग असलं तर बरं, तरी आपली एक वाली घेतली आणि निघाला अलग. पाहिलं अलग त्यासोबत कन्सल्टच नाही ठेवला तर काय बाई पोरीले 4 दिवस राहून देता येते. ये ड्राफ्ट टाकते बळबळ बळबळ करते बाई पोरीले. पोरीलेही बोलते मलाही बोलते. रंगाचे बोलणे ऐकासाठी घरात फक्त कधी कधी फसतात ते. आता तर मी राणीच्या बाबाले म्हणतोच नाही, मला एकत्र राहतच नाही म्हणून म्हणतोच मी माझ्या पोरीले ज्या घरात 2 दिवस राहायची उजागरी नाही तिथं राहून काय करू मी. त्याच्यापेक्षा अलग निघालेलं बरं. आपली अर्धी भाकर खाल्ली, चटणी मीठ खाल्ली, असं राहिलं पुरलं. पण यायच्यात राहिली पुरत नाही मला. आता असं वाटते लय बसतावती बाजू जी वाजी आजी गेजी नको म्हणू, मला काही नको म्हणू. जा तुम्ही जा, माझं बोलू नका. काऊन नाही बोलू मी, काऊन नाही बोलू. काऊन मला तू अशी म्हणून राहिली. जी लढू नको मी तुझे डोळे पुसतो. डोळे पुसू नको बाबू, काही डोळे नको पुसू. ती मायले दिसत अधिक म्हणून महापुरात गुन्हा मला करून घेते. काही डोळे नको पुसू, मी आहे माझे डोळे पुसाले बाबू. जी तू लढून काय साठी आली माया आजी. ती माया ना उद्याचा महापुरीले 4 दिवस नाही राहू देत नाही, तर राहू दे आले. राहू दे ना आजी, ती तशीच आहे. तू लढू नको, तिच्यासाठी लढू नको. राणी आत्याले राहू नाही द्या 4 दिवस. बोलते टच 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 तू याला राणी आत्या राहत नाही इथं. राणी आता गेली काय, मला सांगितलंय नाही तिनं. सांगाले सांगितलंय नाही आत्यानं, दिसली नाही. गलीच नव्हता म्हणून तुला कशी दिसत. दिस नव्हता तवा गेली आत्या, मग कसं तुला दिसत.